श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तेजोनिधी ब्रह्मीभूत परमपूज्य सद्गुरु मोरे दादांच्या चरणी कोटी कोटी वंदन. ज्यांनी या जगताला ब्रह्मांड नायक, अनंतकोटी ब्रह्मांड नायक, पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांची ओळख जनसामान्यामध्ये करून दिली असे माझे सद्गुरू मोरे दादा यांच्या सहवासामध्ये मी 1980 सालापासून आलो. 1980 ते 1988पर्यंत 8 वर्षाचा सहवास आणि सद्गुरू मोरे दादांच्या सानिध्यात त्यांनी ज्या केलेल्या लीला, अनेकांचे अनुभव, प्रसंग, तद्वतच दादांच्या विविध कार्यामध्ये मला सहभाग घेण्याची सुवर्ण संधी सद्गुरूंच्याच कृपेने प्राप्त झाली. या कालावधीमध्ये सद्गुरू मोरे दादांच्या सहवासात आल्यानंतर दादाच्या अमृतवाणीचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय अतिशय जवळून पाहता आला. या अमृत लीलेचं काही प्रसंग मला माझ्या जीवनात येऊन गेले आणि त्या प्रसंगातून मी घडत गेलो. असाच एक प्रसंग होता सन 1982चा. 1972, 82, 92, 2002 दर 10 वर्षांनी दुष्काळ असायचा आणि दादा हे विज्ञानवादी होते, संशोधनवादी होते. वेदातून 1982 साली आम्हाला सेवेकऱ्यांना पर्जन्य सूक्त, मंडूक सूक्त वेदातून काढून हे पठण करायला सांगितलं. त्याचे पाठ सुरू केले. तद्वतच याच साली अष्टग्रही असल्यामुळे आणि मोठं स्कायलॅब हे भारतावर पडणार होतं. जीवितहानी होऊ नये म्हणून 1983 साली 84 साली पूजनीय दादांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अतिरुद्राची सेवेचा संकल्प आम्हा सर्व सेवेकरांच्या समवेत सोडला. इथे सामुदायिक पद्धतीने अतिरुद्राचं पठणची सेवा सुरू झाली. हा कार्यक्रम 55 दिवस चालला आणि आम्हालाही सुद्धा घरोघर रुद्राची आवर्तनं करायला सांगितली. या सेवेच्या आणि याचा सांगता समारोप हा त्र्यंबकेश्वरला दादांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या सेवेमुळे भारतावर आलेलं अरिष्ट स्कायलॅब हे समुद्रात पडलं आणि जीवितहानी टाळली. दादा हे विज्ञानवादी होते. वेदांचं ज्ञान दादांना, वेदातले सगळे बारकावे दादांना मुखोद्गत होते. त्यांनी अनेक संशोधनं अशी केलेली आहेत. ऋग्वेदातले, अथर्ववेदातले मंत्र बाहेर काढून त्या मंत्राच्या माध्यमातून एक नवीन पद्धत विकसित केली गेली. या मंत्राचे उपयोग मग त्यामध्ये आपले पूर्ण ब्रह्म भगवान स्वामींचा जो मंत्र, षडाक्षरी मंत्र आहे, यावर दादांनी प्रथम जोर दिला. अनेकांना त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचे जपानुष्ठान 6 लक्ष 12 लक्ष याच्यामध्ये संख्येमध्ये दिले गेले. यातून अनेकांची घर उद्ध्वस्त, संसार दुरुस्त झाले. अनेकांचे अशक्य ते शक्य कामं
स्वामी महाराजांनी केलं ते फक्त केवळ आणि केवळ सद्गुरू मोरेदादांच्या दिलेल्या लिखित स्वरूपामध्ये सेवेमुळे अनेक कुटुंब सुखी झाले. हे मंत्र पहिल्यांदा कुठेही पुस्तकात लिहिले नव्हते. दादा स्वतः हे मंत्र लिहून देत असत आणि त्याच पद्धतीने पुढे वाटचाल करत असताना मलासुद्धा अनुभूती आली. अनुभूतीतून आणि दादांच्या सहवासातून, प्रत्यक्ष पाहणीतून दीनदुःखितांची सेवा आणि माणसाच्या चेहऱ्यावर सुहास्य फुलवणारे दादाकडे असे बरेच अनुभूतीजन्य लोक दिंडोरी दरबारला हजेरी लावत असत. परमपूज्य मोरेदादा हे सुद्धा गावोगावी जाऊन हितगुज अमृतवाणीच्या माध्यमातून त्या भागामध्ये त्या भागातील लोकांना मार्गदर्शन करत असत. हितगुज हे दादांचा आवडीचा विषय होता. विज्ञानाच्या माध्यमातून, तंत्राच्या माध्यमातून दादा सर्व लोकांना समाधानी आणि तृप्त करत असत. अनेकांच्या अनुभूती आलेल्या ग्रंथाच्या माध्यमातून दादांनी श्री स्वामी समर्थ या ग्रंथाच्या 10 आवृत्ती प्रकाशित केलेल्या आहेत. त्यातील ही 10 आवृत्तीपैकी ही एक आवृत्ती आहे. अशा 10 आवृत्तीपैकी 3ऱ्या आवृत्ती मला प्राप्त झाली. आमच्या वडिलांनी त्या ग्रंथाचा अभ्यास केला. परंतु हे मंत्र गुरुमुखातूनच घ्यावे लागतात. ही शिकवण आम्हाला प्रथम आमच्या वडिलांना मिळाली, मलाही मिळाली. आणि जेव्हा दादांनी आम्हाला या गुरुमंत्राचं, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी गुरुमंत्राचं पुरस्चरण दिलं, सेवा दिली, तेव्हापासून आम्हाला या सेवा मार्गामध्ये उत्तम प्रकारे आमची वाटचाल होत गेली. वेळोवेळी दादांचं मार्गदर्शन, सत्संग या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी मी घडत गेलो आणि दादांची कार्यपद्धती पाहून मी सुद्धा अनेक गावोगावी जाऊन त्या ठिकाणी प्रश्नोत्तर, मार्गदर्शन आणि दर गुरुवारच्या सामूहिक आरतीचं नियोजन करून गावोगावी या साप्ताहिक आरत्या सुरू केल्या. मग यामध्ये मराठवाड्यामध्ये दादांनीच शुभारंभ केला. 27 ऑगस्ट 1986 या दिवशी, गोकुळ अष्टमीच्या दिवशी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्रथम पाऊल दादांचं पडलं आणि येथील श्री वरद गणेश मंदिर या ठिकाणी सभागृहामध्ये गुरुमाऊलीचं प्रथम हितगुज अमृतवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कामी माझे बरेचसे सहकारी गुरुबंधू यांनी परिश्रम केले. दादांचा हा पहिलाच कार्यक्रम मराठवाड्यात होता, त्यामुळे सभागृह खचाखच भरलेले होते. या दिवशी गोकुळ अष्टमी होती. या गोकुळ अष्टमीच्या दिवशी पूजनीय दादांचं जे आवडतं दैवत होतं भगवान श्रीकृष्ण, तर गोपाल कृष्ण आणि गोपाल काला याबद्दल गुरुमाऊलींनी मोरेदादांनी या म्हणजे असं चित्र लोकांच्या डोळ्यासमोर उभं केलं. त्या काळात मोबाईल, TV वगैरे काही नव्हतं. तर दादांच्या हितगुजातून सर्वांच्या नजरेसमोर जसं काही आपण वृंदावनमध्येच आहोत, मथुरेमध्येच आहोत, तर अशा पद्धतीने दादांनी सर्वांची मनं जिंकून घेतली. आणि असेच काही प्रसंग यापुढेही घडत गेले आणि मी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची सेवा या
प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, आरतीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचू शकलो.